उछाला था गेंद को लॉन्ग ऑन पे। दूर से खेलना चाहते थे, ऊपर लगी थी गेंद और बड़ी विकेट गिरी थी ओमी केनी की। श्रेयस कदम आते ही बल्ले के साथ हथौड़ा लेके आते हैं, जिस तरह वो बल्लेबाजी करते हैं, लेकिन आज कहीं ना कहीं जल्दी कर बैठे। ये जो शॉट उन्होंने चमाट शॉट खेला था लॉन्ग ऑफ पे, वो कमाल का स्ट्रोक था, हैमट किया था, लेकिन ये प्रथमेश नाना का विकेट गिरता हुआ। और ये जो गेंद थी गजब की गेंद थी, और क्या बढ़िया निर्णय था अंपायर का, बिल्कुल विकेटों के सामने पाए गए थे। स्लो डेथ ऑफ 70 भी कहेंगे, ये प्ले डाउन हो गए थे, गेंद बेल्स पे जाके लगी थी। देखिए इम्पैक्ट प्लेयर अंदर आ गया, आर्यन भुईर आए ओमी केनी की जगह पे। शतरंज की बाजियां चली जा रही है और चंदू सर मेरे साथ जुड़ चुके हैं। ये वह आवाज़ है, आपने बीच में चंदू सर और सर कुणाल दाते का जसपीर मेहरा पॉडकास्ट पे वो इंटरव्यू देखा होगा। कमाल का इंटरव्यू रहा, अब तक 21,000 से ज़्यादा लोग उसे देख चुके हैं और सराहना कर चुके हैं। बहुत ही खूबसूरत शाम आप सभी के नाम। तुम्हारे शहर में डूबा है सूरज, मुसाफिर हूँ ठिकाना चाहता हूँ, और तुम्ही को जीतने की आरजू है और तुम्ही से हार जाना चाहता हूँ। लेकिन जीत और हार की ये कहानी, आइए चलते हैं मैच की तरफ। नजरें देखिए चंदू सर, ये जो टोटल है ना, यहां हम कह सकते हैं कि मैच कट टू कट जा सकता है। यस, म्हणजे मॅच चांगली होईल सिद्दीक बाबे सर, कारण संध्याकाळचं सत्रच देखील आहे आणि संध्याकाळी तेवढ्या देखील धावा काढणं सोपं नाही आहे. चला बॅटर पाठवा, विनंती असणार आहे. पंचही विनंती करतायत बॅटर आपले पाठवा. आणि केतन म्हात्रे, अमित नाईक ही अशी नावं आहेत, यांच्यासाठी ही धावसंख्या मोठी सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे मॅच मजा येईल ज्या वेळेला दुसऱ्या डावात जाणार आहे. दूसरी तरफ हम देखते हैं तो वी लाइन उड़ीसा के पास गेंदबाजी का एक अच्छा यूनिट है। आर्यन भुईर हैं, फिरोज हैं, चौहान हैं, एक अच्छा यूनिट है बॉलिंग का। आशीष महरूल है। देखिए काफ़ी ऑप्शंस है, लेकिन बहुत कुछ डिपेंड करता है कि बाइकर सम्राट वाकलन और महाराष्ट्र के कोहिनूर केतन म्हात्रे किस तरह की शुरुआत करते हैं। आप सिर्फ केतन म्हात्रे पे डिपेंड नहीं है, अमित नाइक ने क्या बल्लेबाजी पिछले मैच में की, अमोल पाटिल ने जो लास्ट टच दिया था अपने बल्लेबाजी से, एक अच्छा बैटिंग लाइनअप है। टीम त्यूसा रिची जीतू नीलेश 11 डोंबिवली के सामने। मौसम सुबह से बहुत ही खूबसूरत, कभी बादल छाते हैं, कभी हल्की धूप आती है, कभी काले बादल आते हैं। आज मानसून ब्लास्ट में मुझे लगता है कि रनों की रंगोली हो रही है। कुल मिलाकर 790 रन दिन भर में बने, अब एक इनिंग बाकी है, ये भी एक नया कीर्तिमान हो जाएगा। अब तक 2 अर्धशतक और 1 शतक आया है। फरदीन काजी ने अर्धशतक लगाया, साथ ही साथ वाडेकर ने अर्धशतक लगाया, केतन म्हात्रे ने शतक लगाया। वेलकम बैक, स्वागत है आप सभी का। खेल की शुरुआत होने जा रही है। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। करण मडवी और केतन म्हात्रे। पिछले मैच में करण मडवी अपना खाता नहीं खोल पाए थे, उसी तरह पहले मैच में ओमी केनी ने खाता नहीं खोला था, लेकिन इस मैच में अच्छी बल्लेबाजी की। आकाश चिंदारिया टीम के कैप्टन है।
और देखना है कि शुरुआत किससे करते हैं। कल ठीक 9 बजे देखना ना भूलिए मानसून ब्लास्ट सीजन 3 के दूसरे दिन का घमसान। खेल की शुरुआत होती हुई सामना करने जा रहे हैं करण मडवी। विक्रांत चौहान को मोर्चे पे लगाया गया है। मैंडेटरी पावर प्ले हैं बैक टू बैक 3, और तीनों मैंडेटरी पावर प्ले साबित करेंगे कि आज की शाम किसके नाम होती है। ये कल के डे आफ्टर टुमारो वाओ कांधारी किंग्स और MUCC उड़ीसा टाई पैकर्स और टीम 94 का मान। खेल की शुरुआत विक्रांत चौहान, इंपैक्ट प्लेयर आर्यन भुईर आए हैं ओमी केनी की जगह। अंपायर ने सिग्नल दिया है। पहली गेंद खींच के मारा है, गजब का शॉट है, 6 रन। थोड़ी देर के लिए तो मानो ऐसे लगा की शॉट को सुरेंद्र अमरनाथ खेळ रहे हो। पहिल्याच बॉलवर मोठा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि जरी लक्ष मोठं वाटत असेल आम्ही क्षमता ठेवतोय दाखवून देत आहेत उरण तालुक्यातील गावठांचे सुपुत्र करण मडवी सुरू झालेत 6 धावांनी। बहुत बार देखा है चंदू सर, हमने पहले मैच में अगर बड़ा बल्लेबाज शून्य पे आउट होता है तो दूसरे मैच में वो अपने आप को साबित करता है। क्या कमाल का शॉट खेला है, सिक्सर से खाता खुलता हुआ और पहले ही शॉट ने हलचल मचा दी है वहां पर टीम वी लॉयंस उड़ीसा के खेमे में। नाना ने फील्डिंग में थोड़ी तब्दीली की है। बढ़िया वापसी, तीखा जवाब दिया वहां पे वाइड यॉर्कर। मागील बॉल थोडासा मागे टाकला होता परंतु हा बॉल थोडासा पुढे करताना पाहायला मिळाले, ऑप्शनच्या बाहेर करताना पाहायला मिळाले, बॉलला वळण देखील दिलं आणि ही जमेची बाब राहिली आहे आणि कमबॅक केलं इकडे। विक्रांत फिर कट करने की कोशिश, नीची गेंद रही थी, बढ़िया गैदर किया विकेटों के पीछे प्रथमेश पवार ने। पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरच ठेवलं, तिकडनं किंचितचा बॉल आतमध्ये आणला, बॅटरलाही बाहेर खेचण्यात यशस्वी राहिले आणि जरी पहिल्या बॉलवर षटकार आला असेल DN नगर अंधेरीच्या या गोलंदाजाने 2 बॉल लगातारचे निर्धाव टाकलेत। यही तो अच्छे गेंदबाज की खासियत रहती है। इस मरतबा ऑन ड्राइव किया है, वेकेंट एरिया है, गेंद तेज आउटफील्ड पे सरक रही है, कोई नहीं रोक पाएगा। गेंद देखने अपने आप रुकी है या नहीं, तब तक के लिए क्या अंपायर का निर्णय आता है। तीसरे अंपायर को पूछा है क्या गेंद बाउंड्री को टच हुई है या नहीं। यस, आता टप्पा आणि दिशा दोन्ही बदललं होतं त्यामुळे हा फटका खेळला गेला खरा आणि करण देखील आता पुन्हा एकदा सुरू होत आहेत। हमारे बीच प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार आए हैं, आपका हार्दिक स्वागत है। 4 रन विवेक शेलार, जिन्होंने महाराष्ट्र प्रीमियर लीग में कमाल का परफॉर्मेंस किया। ये देखिए गेंद जाके टकराई थी वहां पर, घास को चीरती भी पहुंची थी बाउंड्री पर। मेरे ख्याल से MUCC उड़ीसा में उनको हम एक्शन में देखेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है। 2 तुम्हारी 2 हमारी, 1 सिक्सर 1 चौका 2 डॉट गेंदे। 165 का लक्ष्य और ये मैच आखिर तक जाएगा। विक्रांत चौहान करण मडवी के लिए ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर, ज्यादा दूर कर बैठे वाइड।
ऑन साईडला थोडेसे स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे जास्त सातत्याने बॉल आता ऑफ स्टंपच्या बाहेर करण्याचा प्रयत्न सिद्दीक सर त्यांच्यासाठी होतोय, परंतु त्या प्रयत्नात जास्त बाहेर बॉल गेलाय. एग्जैक्टली चंदू सर, क्योंकि आजकल यूट्यूब का ज़माना है और बहुत एनालाइज किया जाता है बल्लेबाजों को और गेंदबाजों को भी. वन फुल टॉस गेंद लॉब कर दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन. फुल टॉस नाही करू शकत तुम्ही, आणि इकडे पॉवर प्ले ऑलरेडी सुरू आहे, त्याचा फायदा घेतला गेला आणि षटकार. या मॅचमध्ये सुरुवात करणने केली आणि जसे डावखुरे त्याचे गोलंदाज पाहिले ना, स्ट्राईकवर केतनने करण मडवी यांना आणलं, म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे आणि करणने देखील नाराज नाही केलं, मॅच सुरू केली. बिल्कुल सही कहा आपने. देखिए क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं होता है, दिमाग में भी होता है. आपका गेम प्लान होना चाहिए, आपके पास तुरंत ही प्लान भी होना चाहिए. केतन मात्रे को पता था कि क्या करना है. बैठक, ये बैठक है और भिंगड़ी भी है. गेंद मिड विकेट के बाउंड्री के बाहर, 6 रन. करण मडवी ऑन फायर. करणने निरुत्तर केले गोलंदाजांना. आता पुन्हा फुलटॉस कमी गतीचा करण्याच्या प्रयत्नात फुलटॉस करून बसले आणि करणने मात्र फक्त दिशा दिली, त्या ठिकाणी गुडघा जमिनीवर टेकून मात्र बॉलला फाईन लेगच्या दिशेने पाठवलाय. काय जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी त्विषा, रिची, जितू, निलेश डोंबिवली संघाने केली आहे, कारण धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये सर 23 झाली सुद्धा. बिल्कुल, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देखेंगे, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि 2 ओवर में 46 वी लॉइंस ने भी बनाए थे. क्रिकेट है, उसमें चीज़ें बदलने में ज़्यादा समय नहीं लगता है. लेकिन एक बात तो है कि ये मैच बहुत इंटरेस्टिंग रहेगा. ये देखिए कांदारी किंग्स और MUCC उड़ीसा, जिसमें प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार भी खेलेंगे. ताई पैकर्स और टीम 94 कामर्स डे आफ्टर टुमारो का वो शेड्यूल है. एक बात तो है कि वेल बिगन इज हाफ डन. आपकी जब शुरुआत अच्छी होती है तो आने वाले बल्लेबाजों पर जो प्रेशर है वो थोड़ा सा कम होता है. अब ये जो टीम हैंडल हो रहा है ना, जहाँ पे कुछ खिलाड़ी है नहीं, शायद आकाश चिंदारिया कह रहे हैं कि कबूतर के आंख बंद करने से बिल्ली नहीं भागती. आपको कुछ अलग करना होगा. अभी तो केतन नहीं शुरू हुए, अभी तो करण मडवी के जलवे आपने देखे हैं. हो, अगदी बरोबर. केतन देखील तेवढेच महत्त्वाचे असतील. आजच्या दिवसातील शतकवीर आहेत आणि आशिष मेहरोल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला आहे. या मॅचमध्ये जरी धावसंख्या झाली असेल ना सिद्दीक सर, आर्यन भोईर आणि आशिष मेहरोल यांचा रोल सुद्धा महत्त्वाचा असेल. एग्जैक्टली, आपने बहुत अच्छा मेंशन किया, क्योंकि पिछले मैच में भी आशीष मेहरोल ने 3 विकेटें ली थी. ये नज़ारा बहुत खूबसूरत है. एक रैलिंग पे, एक पतरे पे लगे रहो. वेलकम. खेल की शुरुआत होती हुई आशीष मेहरोल सामना करेंगे केतन मात्रे. देखिए केतन मात्रे के इस ग्राउंड पे तो कहीं बड़े रिकॉर्ड है, खासतौर से ग्रामीण बिग बैश धमाका में क्या बल्लेबाजी उन्होंने की थी. थोड़ा सा अंतर है रबड़ क्रिकेट और टेनिस क्रिकेट में. मेहरोल, केतन को बढ़िया गेंद, लगभग कमर की ऊंचाई से गेंद जाती हुई विकेट कीपर के पास. नाही, पहिलाच बॉल अपेक्षेपेक्षा जास्त उंचीवर असल्याकारणाने केतन देखील प्रभावित झाले होते. शेवटच्या क्षणी स्ट्रोक खेळायचा देखील प्रयत्न त्यांनी केला खरा, परंतु बॉल नाना यांच्या हातात जातोय. तर चांगली सुरुवात आहे, डॉट बॉलने सुरुवात केली आशिषने. चंदू सर, एक खासियत आशीष मेहरोल में है कि लेंथ लाइन को बहुत पकड़ के चलते हैं. आप देखिए वो लेंथ लाइन पे उनको बहुत कमांड है. इसलिए कारण है कि विकेटों के पीछे 3 खिलाड़ी उन्होंने लगाए कैचिंग पोजीशन में. केतन को ब्लॉक होल्ड में गेंद खोद के निकाला, कोई रन नहीं. कमाल की गेंद थी. हा बॉल मात्र आता अगदी खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि त्यालाही खणून काढायचा प्रयत्न होता, परंतु रन नाही मिळणार आहे. तर एवढा मोठा रनअप नसतो त्यांचा, परंतु त्या रनअपमध्ये कधी वेगवान चेंडू तर कधी कटर्सचा देखील चांगली वापर करतात. एग्जैक्टली. बढ़िया गेंद बीट करते हुए केतन मात्रे को. लग रहा है अब दोनों टीमों ने कमर कस ली है, आर या पार. क्या कमाल की गेंद थी.
वेग होता याच्यामध्ये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आउट कटर सुद्धा बाहेर जाणारा हा बॉल देखील पाहायला मिळाला. बॉलला टर्नही केलं, बॉलला वेगही दिला आणि 3 बॉल 3 वेगवेगळे प्रश्न विचारले केतन यांना. मेहरुल अपने स्टेप में चूके, डेड बॉल. आशीष मेहरुल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए केतन को बैकफुट पे गया है. बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट खेला है. जाजिबुल नजर शॉट, गेन पॉइंट, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. चांगली नजर होती त्यांची चेंडूवर. 3 बॉल डॉट आले होते, परंतु यावेळेला हा बॉल थोडासा लांब आपटला आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळताना पाहायला मिळाले. 4 धावा वसूल केल्या केतन यांनी. उत्तर दिलंय. आशीष मेहरुल खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, 6 रन. क्या 3 गेंदे डॉट की. केतन मात्रे तो मानो गुस्से में आ गए. प्रति हल्ला होता. 3 बॉल तुम्ही आम्हाला डॉट बॉल करणार तर आम्ही तुम्हाला मैदानाच्या बाहेर पोहोचवणार. क्या कमाल के खिलाड़ी हैं, क्या गजब के खिलाड़ी हैं. फॉलो थ्रू इनका कितना अच्छा है. बल्ले के बीचों बीच गेंद लगी थी और जब गेंद निकली थी बल्ले से तो सिर्फ देखते रह गए थे खिलाड़ी. 10 पे पहुंचे केतन मात्रे. कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने. त्यूसा, रिची, जीतू, नीलेश 11, डोंबिवली के 33 रन, 33 विदाउट लॉस. आशीष मेहरुल पिछले मैच में गेंदबाजी का हवा बने हुए थे केतन मात्रे के लिए. केतन मात्रे को ऑफसाइड एक कॉर्नर लगाया है, स्लिप है. एक खिलाड़ी गली में है, एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट पे. खींच के मारा है. क्या गजब का चाबुक शॉट है. 6 रन, अद्भुत शॉट. 3 बॉल आशिषचे आणि 3 बॉल केतनचे. 3 बॉल डॉट टाकले, 3 बॉल मैदानाच्या बाहेर सुद्धा मारले. चांगलीच लढत रंगताना पाहायला मिळते. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. उसळी असल्या कारणाने या बॉलला खेचण्यात जास्त अडथळा नाही झाला त्यांना आणि 6 धावा येताना देखील पाहायला मिळाल्या या बॉलवर. परंतु धावसंख्या सर आता चांगली झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 39. 2 में 46 बनाए, हमने 2 में 39 बनाए. केतन मात्रे के शॉट को दोबारा हम देखना चाहेंगे. इस तरह का हुक शॉट बहुत कम देखने को मिलता है. 10 ओवर में 126 चाहिए. ये देखिए इस तरह का हुक शॉट बहुत कम देखने को मिलता है. जब पूरा उनका बल्ला हुक शॉट खेलते टाइम घूम गया था. ग्रेट शॉट, अद्भुत हुक शॉट खेला है केतन मात्रे ने. ऑफ स्टंप के बाहर से उनका बल्ला सर के ऊपर से चला गया और गेंद डीप स्क्वायर लेग पे गई. 6 रन. मरता क्या ना करता. 2 ओवर में 39 बने तो दीवा रत्न आर्यन भुईर को गेंदबाजी दी गई है. सामना करेंगे करण मडवी. पॉजिटिव रिप्लाई इसे ही कहते हैं. आपकी सोच पॉजिटिव होना चाहिए. इस मर्तबा कट करने की कोशिश वाइड घोषित किया अंपायर ने. सर ज्या पद्धतीच्या आता या धावसंख्या होत आहेत ना, मॅचच्या दिशेने वाटचाल डोंबिवलीची होऊ लागलेली आहे. परंतु विकेट हा एक मार्ग असू शकतो मॅचमध्ये पुन्हा येण्याचा आणि ती जर लवकर नाही आली ना तर डोंबिवलीच्या दिशेने मॅच निघाली आहे. एग्जैक्टली मेरा तो मानना है 1 नहीं बल्कि 2 से 3 विकेटें गिराने होंगी दबाव के लिए. ओ बढ़िया गेंद, बोल्ड हो गए वहां पे. क्या परफेक्ट यॉर्कर है. देखिए आशीष मेहरुल के यॉर्कर के बाद आज यॉर्कर डे तो नहीं है. जिस तरह तीसरा यॉर्कर है, क्या कमाल का यॉर्कर. काय बॉल टाकलाय. हा खेळाडू अद्भुत आहे. याची बॉलिंग चर्चेमध्येच आहे आणि इकडे जर पाहिलं तर कोंडी फुटत नव्हती. कॅप्टनने आर्यनला आणलं आणि टप्पा पडल्यानंतर दांडी 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 गुल. बॉलला टर्नही पाहायला मिळालं. म्हणजे हा बॉल गती कमी असल्या कारणाने कळला नाही. टप्पा पडल्यानंतर वळला सुद्धा आणि त्याच्यानंतर मिडल स्टंप उडवला देखील गेला. म्हणजे सुरक्षा भेदणं काय असतं ते या ठिकाणी पाहायला मिळालं.
मैंने बीच में भी कहा था, ये देखिए परफेक्ट यॉर्कर। अभी अभी कहा था मैंने, क्योंकि विरासत में उन्हें क्रिकेट मिला है, मनोज भुईर बहुत पाए के गेंदबाज रहे। मैंने अभी भी कहा था कि ना कागज़ ना कलम ना किताब से सीखा है, मैंने बॉलिंग का हुनर अपने बाप से सीखा है। कमाल की गेंद थी, जो गेंद विकेट दिला सकती थी वही गेंद थी। और जिस तरह की बल्लेबाजी कर रहे थे करण मडवी, जिस तरह की करण मडवी बल्लेबाजी कर रहे थे, उनको आउट करने के लिए यही गेंद चाहिए थी। ये देखिए हमारा सब्सक्राइब मीटर 988957, शेयर कीजिए, लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूले। इंस्टाग्राम को भी फॉलो कीजिए। आजकल जैसे कुणाल सर ने अभी भी बताया कि वो अर्धशतक भी पहुंच चुका है। आर्यन भोयर इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं, नए बैट्समैन इस वक्त बल्लेबाजी को आए हैं। सूरज पाटिल, देखिए एक लंबा बैटिंग लाइनअप है। अमित नाइक है, अमोल पाटिल आना बाकी है। ऐसा नहीं कि डोंबिवली के पास बल्लेबाजों की कमी हो, लेकिन जो विकेट चाहिए था आर्यन भोयर ने वो दिला दिया है। आपने सही कहा कि बहुत कुछ डिपेंड करता है आर्यन स्पेल एंड आशीष स्पेल। सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅच जबरदस्त सुरुवात केली होती करण मडवी। या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवर जर पाहिलं तर करण मडवी होते सुरुवातीला, आणि त्यांचं आउट होणं इकडे कुठेतरी विल लायन्ससाठी देखील मॅचचे दरवाजे थोडे का होईना उघडे केलेले आहेत। बिल्कुल सही कहा, इतना इम्पोर्टेंट मैच है, इतनी बड़ी टीमें आपस में टकरा रही है, आपको तो जान हथेली पे लेके परफॉर्मेंस करना ही होगा, चाहे गेंदबाज हो चाहे बल्लेबाज हो। अगर दोनों टीमों को जीतना है तो परफॉर्मेंस जान हथेली पे लेके करना होगा। और वैसे भी जान हथेली पे किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती है, इसको दिल में जिगर में लगाना होता है। आर्यन भोयर नए बैटर सूरज पाटिल के लिए, वाइड यॉर्कर, कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया और तुरंत ही केतन मात्रे ने डीआरएस लिया है। अंपायर के फैसले को चैलेंज किया है। इस मैच में तो मजा आके रहेंगी, ये मैच तो कट टू कट जाएगा ही। नौ 9,000 व्यूवर्स ऑनलाइन हमसे जुड़े हैं, उन सभी का भी हार्दिक स्वागत है। वाइट बॉल है, एक डीआरएस। अब यस, रिव्यू सक्सेसफुल हुआ है क्योंकि बैटर ने लिया था ये। फिर ऑफ स्टंप के बाहर, फिर वाइट। क्या आपको लगता है कि आर्यन ने अभी भी विकेट लिए, नए बैटर हैं उनको वो दूर रख रहे हैं? दिस इज द राइट टॅक्टिक। हो, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न आहे, आणि जशी बॉलिंग केली जाते तशी फिल्डिंग देखील पाहायला मिळते। आर्यन भोयर फिर ऑफ स्टंप के बाहर वाइट का हैट्रिक। मेरे ख्याल से अब प्रथमेश मात्रे उनको कुछ समझाने आए। प्रथमेश पवार उर्फ नाना, ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद थी। मेरा कहना भी यही था, बल्लेबाज को जब वाइड गेंदें मिलती है ना तो बल्लेबाज को सोचने का मौका मिलता है। ये देखिए गेंद थोड़ी लहरा भी रही थी हवा में। चांगला चेंडू, चांगले कमबॅक। कदाचित याच ठिकाणी त्यांना तो बॉल करायचा होता, परंतु त्या प्रयत्नात त्यांनी वाईड बॉल देखील केले होते। आर्यन की गेंद बैकफुट पे गए हैं, बहुत ही करारा पंच स्ट्रोक है, पीछे प्रोटेक्शन है, थोड़ा सा हाथ में गेंद को रखा, नजर हटी और दुर्घटना घटी 2 रन पूरे की। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 45 पे पहुंचा है, 45। आर्यन भोयर, सूरज पाटिल 2 रन से अपना खाता खोलते हुए।
ओह, वाइड यॉर्कर, लेट रिवेट रहा था बल्लेबाज का। केतन मात्रे थोड़ा तिलमिला रहे नॉन स्ट्राइक पर। आर्यन प्रभावी मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. 6 धावा जरूर आल्यात. काही वाईट बॉलचे देखील रन आले खरे. 4 वाईट बॉल या आतापर्यंत आले जरूर. आणि इकडे जर पाहिलं तर परंतु तरी देखील कुठेतरी फलंदाजाला चूक करायला भाग पाडणं ही रणनीती त्यांची असते. देखिए, अगर अभी तक देखा जाए तो मेरा अपना मानना है कि मैच 50-50 ही चल रहा है. आर्यन भोयर हवा में शॉट, लेकिन कर बैठे गलती. हालांकि फील्डर लगाया था वहीं पर. रिप्ले में हम देखेंगे क्या कुछ हुआ है. रन जरूर बना है सूरज पाटिल के लिए. सातत्याने त्याच ठिकाणी टप्पा टाकण्याचा प्रयत्न त्यांचा होता सूरजच्या विरुद्ध. त्यांची रणनीती सूरजसाठी वेगळी असणार आहे, केतनसाठी वेगळी असणार आहे. आणि थोडासा पुढे बॉल पडला आहे. म्हणजे तिकडे श्रेयस होते खरे, परंतु तिकडे थोडासा त्यांच्या पुढे बॉल पडला होता. हालांकि लगभग ट्रैप में, जाल में फंसा दिया था वहाँ पर. केतन मात्रे के लिए फील्डिंग में परिवर्तन किया गया है. ऑफ साइड में कॉर्डन नज़र आ रहा है क्योंकि मैंडेटरी पावर प्ले का आखिरी ओवर चल रहा है. शॉट कवर भी लगा दिया गया है अब. आर्यन भोयर, गजब का शॉट है, ये भिंगड़ी है. 6 रन. इस शॉट को क्या नाम दिया जाए. जसं तुम्ही म्हणत होतात वाट पाहतायत कधी मला एकदा स्ट्राईक येते, असं त्यांची भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आणि स्ट्राईक मिळाली आणि लगेच एअर स्ट्राईक सुद्धा केलाय. देखिए ना, 5वें 6ठे स्टंप पे गेंद रखी थी प्लानिंग से, लेकिन आर्यन भोईर को भी पता नहीं था कि केतन मात्रे हैं. होनी को अनहोनी में बदलना इन्हीं को आता है. कमाल का शॉट. ये देखिए, बैट का फ्लो देखिए, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया. 6 रन. ओवर समाप्त होते हुए 3 पावर प्ले का कोटा खत्म हुआ है. रन बने 52. अब खतरे की घंटी कहीं ना कहीं इस वक्त उड़ीसा टीम के लिए आई है, क्योंकि 9 ओवर में 113 चाहिए. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला सिद्दीक बाबे सर. कारण 52 धावा बनवल्या गेल्यात आणि विकेट जर पाहिलं तर एकच गेलेली आहे. दुसऱ्या बाजूला 54 होत्या. आणि केतनचं मैदानात असणं हा देखील एक जमेचा बाब, ही देखील एक जमेची बाब पाहायला मिळते. सूरज जोडीला आहे. सूरज आज सकाळी देखील चांगले खेळले, परंतु आता फिरोज देखील आले. त्यांचाही रोल महत्त्वाचा असेल या ठिकाणी. केतन 22 वर आहेत, सूरज आहे 3 धावांवर. आणि येणाऱ्या 9 ओव्हर या मात्र आता खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आणि त्याच्यासाठी या दोघांची भूमिका आणि त्यानंतर अमित नाईक यांची भूमिका देखील तेवढीच मोलाची असणार आहे. देखिए, आज की टॉप टीम बनना है. अगर डोमिनिक को तो केतन को रुकना होगा, और टॉप बनना है उड़ीसा को तो फिर केतन को पवेलियन भेजना होगा. यही कारण है एक अलग ऑप्शन फिरोज शेख का है. 9000 के ऊपर व्यूअर्स हमसे जुड़ चुके हैं, आप सभी का आभार. स्लॉक कर दिया है, ये भिंगड़ी है. गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर. 6 रन. क्या खरबूजे को देख के तरबूजे ने रंग तो नहीं बदला. सूरज आहेत वाघिवली वाड्याचे खेळाडू पनवेल तालुक्यातील, आणि त्यांनीही या बॉलचा अंदाज घेतला आणि फिरवली बॅट. स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप लांबवर पाठवलाय हा चेंडू. आणि आजच्या दिवसामध्ये 70-70 स्पोर्ट्सवर पहिलाच दिवस सुपरहिट राहिलाय आणि पहिल्याच दिवसात व्ह्यूअर्सचा देखील ब्लास्ट झालाय. म्हणजे तब्बल 4 लाख प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी मान्सून ब्लास्ट पाहिली आहे. वाह, क्या बात है. 70-70 है. जहाँ क्रिकेट फैंस है वहाँ कड़क शॉट है, लेकिन पीछे प्रोटेक्शन है. विद दी स्विंग खेला था 1 रन के लिए. कमबॅक करण्याचा प्रयत्न. सुरुवात जर पाहिली तर तेवढी चांगली नाही झाली. हा बॉल थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न केला फिरोज यांनी. अनुभवी गोलंदाज आहेत गोरेगावचे, त्यांना देखील या ठिकाणी आता कमबॅक करावं लागणार आहे. 1 विकेट आली खरी, परंतु त्यानंतर सूरज सुद्धा चालू झाले आणि त्यामुळे केतन आणि सूरज प्रतिस्पर्ध्यांसाठी जे सध्या तरी डोकेदुखी ठरत आहेत. 848 रन आज के दिन में बने. 848 रन्स. बरसात तो नहीं हुई, लेकिन रनों की वर्षा जरूर हुई. फिरोज शेख
केतन को तान दिया आसमान में, फील्डर है और बड़ी विकेट। ये सेलिब्रेशन देखिए केतन मात्रे के आउट होने के बाद। क्या आपको लगता नहीं की केतन मात्रे को शकर की गोली दी है? येस, यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्यासाठी आमंत्रित केलं, म्हणजे जेवढं स्क्वेअर ऑफ द विकेट मिड विकेटच्या दिशेने जसा बॉल लपेटला जातोय ना उजव्या हाताच्या बॅटरला, तेवढा समोर बॉल ट्रॅव्हल व्हायला सोपं नाही आहे. आणि कुठेतरी या फुलटॉसला समोर खेळण्याच्या प्रयत्नात, आणि हाही लो फुलटॉस होता, बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागला परंतु टायमिंग नाही होऊ शकलं आणि सीमा रेषेवर विक्रांतने पकडलेली कॅच. आणि ही जी काही रणनीती होती ती रणनीती केतनसाठीची यशस्वी झाली आहे. त्याचबरोबरीने मोठ्या संख्येने आज देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. 4 लाख लोकांनी पाहिलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब देखील करतायत. आणि अजूनही मात्र या 70-70 फॅमिलीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स आणि येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धा पहा. पंचांचा इशारा येतो इम्पॅक्ट. करण धुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात दाखल झालेत. करण धुले को इम्पैक्ट प्लेयर के तौर पे यूज़ किया जा रहा है. देखना है कि करण धुले किसकी जगह पर आए. भूषण मात्रे की जगह पर करण धुले आए हैं एज अ इम्पैक्ट प्लेयर. जो विकेट चाहिए था वो विकेट तो मिला है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट वैसे भी एक खिलाड़ी का खेल नहीं. फिरोज शेख आते ही गेंद को ऑन दी राइज खेला है, पीछे खिलाड़ी है, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ी उसके पीछे हैं, 2 रन से खाता खुला है करण धुले का. हो, काही काळ हवेत बॉल जरूर होता सर, परंतु भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नव्हते. आणि बदलापूरच्या परिसरातील या खेळाडूची देखील एक वेगळी ओळख आहे. जबरदस्त फिल्डर आहेत आणि तेवढेच चांगले बॅटर आहेत. आज त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. कारण उछाला है, अब की बार देखते ही रह गए, गेंद सीधी वीआईपी डाइस पे 6 रन. करण धुले को भेजा इसलिए गया था, और इम्पैक्ट प्लेयर अगर असर नहीं डालेगा तो उसके इम्पैक्ट होने का क्या मतलब. इम्पॅक्ट म्हणून मैदानात आलेत. करणने रन करायला सुरुवात केली आहे आणि धुळे धुवायला लागलाय. कमाल के खिलाड़ी हैं. देखिए दीनू कामले, करण धुले इस वो इलाके के वो देने जिनके पास काफी स्ट्रोक्स हैं. ओह, बाल बाल बचे वाइट. स्कोर इस वक्त केतन मात्रे के आउट होने के बाद थोड़ी खामोशी जो थी उसको अब तोड़ दिया है करण धुले ने. फिरोज शेख, अपील होते हुए एलबीडब्ल्यू की, अंपायर सहमत नहीं. लेग बाय का इशारा आता हुआ अंपायर का. हालांकि विकेटों के बहुत करीब से गेंद को किया था. बहुत बढ़िया निर्णय अंपायर का. एक तो गेंद आउटसाइड लेग स्टंप जा रही थी और दूसरा ये कि बहुत ऊपर लगी थी, हाइट फैक्टर भी था उसमें. ओवर समाप्त होते हुए इस वक्त 4 और रन बने हैं 70. क्या कहेंगे 69? क्या कहेंगे चंदू सर? 8 ओव्हर में 96. 8 ओव्हरमध्ये 96. सुरुवात तर लाजबाब झाली आहे. अजूनही डोंबिवली टीमचा प्लस पॉईंट म्हणजे 4 ओव्हरमध्येच त्यांनी खूप मोठा पल्ला गाठलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकेट या 2च गेलेल्या आहेत. 8 विकेट त्यांच्या हातात आहे. हाही प्लस पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आता जर पाहिलं तर मी अजून आता या ठिकाणी म्हणेल 40% सामना हा ओरिसाच्या बाजूने, 60% डोंबिवलीच्या बाजूने या परिस्थितीला. परंतु हे बदलत जाईल पुढे, परंतु सध्या तरी 60% सामना डोंबिवलीच्या बाजूने. एग्जैक्टली, क्योंकि अमित नाइक का आना बाकी है, अमोल पाटिल का आना बाकी है. बहुत लंबा बैटिंग लाइनअप है उनके पास. मरता क्या ना करता, आर्यन भीड़ को कंटिन्यू रखा गया है. पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की, 13 रन देकर 1 विकेट लिया. लेकिन जो विकेट केतन मात्रे का, कई ऐसे क्रिकेटर्स हैं जिनके आउट होने के बाद लगभग दर्शक भी निकलते हैं.
चाहे फिर जगत सरकार हो, चाहे बंटी पटेल हो, चाहे केतन मात्रे हो, बहुत से नाम है। आर्यन भोईर कट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल, वाइड घोषित किया अंपायर ने। 70 पे पहुंचा है स्कोर। देखिए इस तरह के मैचेस में आपको वाइड से बचना होता है। एक तो ये कि रन भी जाता है, ऊपर से आपको गेंद भी दोबारा करनी होती। आर्यन भोईर यस, फ्लाई स्लिप पे कोई गलती नहीं की और करण धुले को चलता कर दिया आर्यन भोईर ने। काय जबरदस्त प्लॅनिंग म्हणावं लागेल मी या ठिकाणी नानाचं नेतृत्व आणि आर्यनची बॉलिंग पहा। या बॉलला ऑप्शनच्या बाहेर टाकलं, थोडीशी उसळी दिली, ऑलरेडी थर्ड मॅनला सुद्धा प्लेअर उपलब्ध ठेवला होता आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता खास क्षेत्ररक्षक उपस्थित फरदीन त्या ठिकाणी राहिले होते आणि त्यांच्या दिशेने मात्र बॉल जाताना पाहायला मिळेल। नॉर्मली या पोझिशन पाहायला मिळत नाहीत, परंतु आर्यनच्या बॉलिंगसाठी या तयार केल्या गेल्या होत्या आणि या सापळ्यामध्ये महत्त्वाची विकेट आली। आर्यन पुन्हा एकदा की फॅक्टर राहिलेत। मज़ा आएगा इस मैच में। मैच धीरे धीरे फंसता जा रहा है। कहते हैं ना कि इसके गिरा ज़्यादा मजबूत होते जा रहे हैं। अब कहीं ना कहीं व्हील लॉइंस उड़ीसा ने भी पलटवार किया है। देखिए क्रिकेट है, एक ओवर में मैच का नक्शा पलट जाता है। नए बैटर मैदान में आते हुए अर्जुन है बल्लेबाजी को, हालांकि बहुत लंबा बैटिंग लाने पर आपको लगता नहीं कि ये जो स्थिति है यहाँ पर अमित नाइक जिसने पिछले मैच में एक्स्ट्रा कवर में बहुत अच्छे सिक्सर्स लगाए थे, लेकिन कहते हैं कि कैप्टन के दिमाग में जो चलता है वो किसी के दिमाग में नहीं चलता है। हो अगदी, कारण 12 ओव्हरची मॅच आहे, प्रत्येक टप्प्यात वेगळ्या पद्धतीने खेळायची आहे आणि अंतिम टप्प्यात कदाचित प्लेयर पाहिजे म्हणून अमित तिकडे थांबलेत। आर्यन की गेंद वसीटा को जड़ पे लगी, लगभग दूसरी स्लिप की पोजीशन में खिलाड़ी थे, उनके पास गेंद गई है। बहुत ही इंटरेस्टिंग फील्ड सजाई है प्रथमेश पवार उर्फ नाना ने, जो जान लड़ा रहे हैं इस मैच में। आर्यन भोईर फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत स्क्वायर ड्राइव, गेंद पीछे जा रही है, दो खिलाड़ी उसका पीछा कर रहे हैं, अब जाकर गेंद रुकी है। इस बीच बल्लेबाजों ने तेज कदमों से भागते हुए 3 रन पूरे किए। अच्छा बैकअप भी किया था। वाह, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धावांची भूक, धावांची गरज। 3 धावा तर या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत। सूरज पाटील आणि अर्जुन वसीटा जो खेळाडू मागील हंगामात देखील रबर बॉलला खूप चांगला चर्चेत होता उल्हासनगरचा, परंतु आर्यन भोईर पहा दोन्ही ओव्हरची सुरुवात त्यांनी वाईड बॉलने केली आणि अधिकृत बॉल ज्यावेळेला टाकला ना दोन्ही ओव्हरमध्ये त्यांनी विकेट घेतलेल्या आहेत। 73 आर्यन भोईर सूरज पाटिल के लिए कटर थी, क्या कमाल की गेंद थी, क्या कमाल की गेंद थी। देखिए हाथों के पीछे से भी किया था और गेंद कितनी ज्यादा घूमी है। व्हाट अ बॉल। वाह, कंट्रोल आहे या खेळाडूकडे। फलंदाजाचं मन ओळखण्याचं एक कला आहे, मनकवडा आपण ज्याला म्हणतो, ती गोलंदाजी या ठिकाणी सध्याच्या घडीला करतायत। सूरज को ड्राइव किया, ऑफ वॉली पे लेके लॉन्ग ऑफ से खिलाड़ी पहुंचे डीप मिड ऑफ में, लगभग 1 रन। आर्यन ने इस ओवर में बांधे रखा है बल्लेबाजों को। सर गेल्या 2 वर्षात या खेळाडूने केलेला परफॉर्मन्स लाजबाब राहिला आहे। लंबी रेस का घोडा आहे आणि हा सातत्य ठेवलं तर भारतातील आघाडीच्या गोलंदाजांमध्ये देखील आपल्याला आर्यन भोईर येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळतील। एग्जैक्टली देखिए काफी हुनरमंद है। अब हुनर कितना यूज करते हैं ये डिपेंड करता है। इस मर्तबा हवा में गेंद नहीं थी, पहले बाउंस पे पहुंची थी। क्या फील्डिंग जमाई है, साज भरी फील्डिंग। देखिए रिस्क लिया जा रहा है और रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है। किस्मत भी बहादुरों को सलाम करती है। दुनिया में रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम रह गया है। सर या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आर्यन भोईरने खर्च केलेल्या आहेत। लाजबाब, जशी फील्डिंग आहे ना तशी बॉलिंग।
जे प्लॅनिंग ठरलंय, कर्णधाराने ज्या सूचना दिल्या तशा पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकला जातो आहे आणि आर्यनने या 2 ओव्हरमध्ये फक्त 18 धावांनी 2 विकेट घेतल्या आणि हाच की फॅक्टर सुद्धा राहिला आहे. म्हणजे 7 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजूनही धावा करायच्या त्या 91. तसं जास्त लांब नाही आहे, परंतु विकेट आल्या, चांगल्या ओव्हर आल्या तर दबाव देखील निर्माण करू शकतात. 9,89,000 को सब्सक्राइब मीटर क्रॉस कर चुका है. थैंक्स ऑल ऑफ यू. देखिए, ये आपका चैनल है और इस चैनल पे आने वाले दिनों में क्रिकेट के वो घमसान हैं जो आप कभी भी मिस करना नहीं चाहेंगे. 70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें. मिशन 10 लाइक्स के बिल्कुल करीब पहुंच चुका है. 70. अर्जुन वसिटा मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनुभवी सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विक्रांतकडे पुन्हा एकदा टीमचे नायक गेलेले आहेत. त्यांचं या ओव्हरमध्ये येणं किती महत्त्वाचं असू शकतं आणि आर्यनला किती स्पेलमध्ये आणलं जाऊ शकतं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आर्यनच्या 3 ओव्हर ह्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि कदाचित अमित नाईक देखील ह्या म्हणजे दोन्ही बाजूने रणनीती आहेत. कुणाला कोणत्या ओव्हरमध्ये आणायचं बॉलिंगला आणि कुणाला कोणत्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आणायचं. दोन्ही कर्णधार आकाश चिंदारिया, केतन म्हात्रे दोन्ही रणनीती बनवूनच आहेत. क्या बात है, बहुत सही आकलन किया आपने. अमित नाइक को क्यों ने भेजा है, उनको पता है कि कितने ओवर आर्यन के बचे. लेकिन बहरहाल गेंदबाजी के लिए विक्रांत को लाया गया. पहले ओवर में 23 रन दिए थे. सामना करेंगे सूरज पाटिल. नॉन स्ट्राइक पे अर्जुन वसीटा. स्लिप है, फ्लाई स्लिप है, पॉइंट है. ओह, घूमी थी गेंद, घूमी थी, रन भी बना है. देखना अंपायर हमारी तरफ क्या इशारा करते हैं. वाइट 1+1, 2 रन आते हुए स्कोर में. कहीं ना कहीं जो फील्डिंग दिए विक्रांत चौहान को, उसके तहत ही बॉलिंग कर रहे हैं. बढ़िया गेंद. वसीटा के पास कोई चारा नहीं था. न खींच के मार सकते थे, न घसीट सकते थे. कौतुक करावं लागेल, कारण स्लिपही तैनात ठेवली होती आणि फ्लाय स्लिपही तैनात ठेवली होती. नानाची कॅप्टनशिप या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि पुन्हा आता विक्रांत कटारती पिकअप शॉट है, गेंद निकल गई मैदान के बाहर. 6 रन. एक मारा, सॉलिड मारा. वसिटाने घसीटा बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. क्या शॉट खेला है, पिकअप स्ट्रोक. लहराती हुई, बल खाती हुई गेंद चली गई मिड विकेट पे. 6 रन. बहुत ही सुहाना मंजर है. आप दर्शक भी काफी हैं. सभी का हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. ये अच्छी वापसी, लेकिन कर बैठे दूर. वाइट. ऐसा लगता नहीं कि कहीं वाइट विलन ना बन जाए इस मैच के. पिछले 2 ओवर में लगभग 6 वाइड आ चुके हैं. ये अच्छी लंबाई की गेंद थी, लेकिन लाइन फिर खराब, फिर वाइड. विक्रांत चौहान दूर रख रहे हैं वसीटा से. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंचा है 84. ही मॅच आहे ना सर, मला तर असं वाटतंय आपण टेस्ट मॅच पाहत होतो ना गेल्या आठवड्यात, आणि जी धाकधूक चालू होती, जी रणनीती चालू होती दोन्ही बाजूला, तशाच रणनीत्या या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. एग्जैक्टली. क्या करेगा अकेला जडेजा. ये अच्छी गेंद थी, यॉर्कर लेन की गेंद थी, खोद के निकाला था उसको. छोटी बैकलिप से कोई रन नहीं. मैच तो लगभग आखिरी ओवर या हो सकता है आखिरी गेंद तक भी जाए. जिस तरह का टफ फाइट हो रहा है दोनों टीमों के बीच में. आड़े बल्ले से खेला है, जमीन के सारे आउटफील्ड में गेंद गई है. दूसरे की कॉल है, बहुत दूर से खिलाड़ी पहुंचे हैं. तीसरे के लिए पलट चुके हैं और ये रन अब महंगे पड़ सकते हैं वी लॉयंस उड़ीसा के लिए. 3 रन स्कोर में आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 87. नेक टू नेट फाइट चल रही है.
अब कट टू कट मैच हो चुका है। 15 का करंट रेट है, 12-32 का रिक्वायर्ड रेट है। ये ओवर में थोड़ा निराश किया है विक्रांत चौहान ने। सूरज पाटिल को बढ़िया गेंद, बैट्समैन बीट, विकेट कीपर बीट। 1 रन आता हुआ, अंपायर का इशारा नहीं आया, बल्ले को छूने के बाद गेंद गई थी। बल्ले को छुआ था लेकिन दिल को छू लेने वाला मैच मिस मत कीजिएगा। मानसून ब्लास्ट सीजन 3 में आज का तीसरा मैच। कटर, ये गेंद तो करने की थी उनको जो नहीं कर पाए थे। और समाप्त होते हुए 6 रन बने हैं। 88, क्या कटर थी। और बचे हुए 6 ओवर में कितने चाहिए? हालांकि विकेटें अभी भी 3 गिरी है और बचे हुए 6 ओवर में यह आता हुआ इक्वेशन 77 चाहिए। व्हाट अ मैच। बने रहिए हमारे साथ, मानसून ब्लास्ट सीजन 3 को देखते रहिए। माइक्रोफोन को लीड करेंगे चंदू सर और उनका साथ देंगे सर कुणाल दाते, मिस्टर आईपीएल एंड मिस्टर एमपीएल। यस, उद्या या ठिकाणी पहिला सामना विक्रांत केने रायगड ग्रामीण आणि बालाजी ग्लोबस भिवंडी 11 यांच्यामधील सामना पाहायला मिळणार आहे। दुसरा सामना रेड डेव्हिल्स चंदन 11 महुवा वैशाली आणि त्यांच्या विरुद्धात श्रीजा 11 लालबाग मुंबई अशा प्रकारच्या मॅचेस असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आणि सगळ्या टीमने वेळेवर यायचं आहे। त्याचबरोबरने परवा देखील या ठिकाणी कांधारी किंग्स बांद्रा मुंबई त्यांच्या विरुद्ध MUCC ओरिसा आणि ताई पॅकर प्रभादेवी पालघर आणि त्यांच्या विरुद्ध टीम 94 कामन या बलाढ्य टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत। परंतु आता येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये काय होणार या गोष्टी मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। 88 झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 77 धावांची आवश्यकता आहे। 6 ओव्हर झाल्यात, 6 ओव्हर बाकी आहे। 3 विकेट गेल्या, 7 विकेट हातात आहे। परंतु मॅच आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि तेवढीच रंगतदार देखील होताना पाहायला मिळणार आहे। कारण डोंबिवली संघ चांगली कामगिरी, केतनचं माघारी परतल्यानंतर देखील डावाला आकार देण्याची भूमिका अर्जुन वसिटा, सूरज पाटील सध्या करतायत। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता फिरोजला बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे। 6 ओव्हरमध्ये 88 झालेत आणि 6 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 77 पाहिजेत। खूप महत्त्वपूर्ण सामना असणार आहे, विचारपूर्वक खेळावं लागणार आहे आणि या मॅचला पुढे घेऊन जावं लागणार आहे। आजच्या दिवसातील शेवटचा सामना, मान्सून ब्लास्टचा पहिला दिवस, पर्व 3 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडी। पहिल्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटच्या 6 ओव्हर पुरता राहिला आहे। स्वागत आहे कुणाल दाते सरांचं। आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर फिरोज शेख त्यांना पाहायला मिळतील आपल्याला। समोर जर पाहिलं तर सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जोडीला अर्जुन वसिटा। फिरोज पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, त्याचबरोबरने पंचही आमच्याकडे वळले, वाईट बॉल। जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्नाने हा वाईट बॉल आलाय। फिरोज याच्यासाठी तर जाणला जातो, वेगाने तो गोलंदाजी करू शकतो परंतु नियंत्रण पाहिजे आणि सूरज चांगल्या टच मध्ये दिसतोय। चांगली होईल ही मॅच, शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मान्सून ब्लास्ट। या वेळेला फटका तर फसलाय, बराच उंचीवर आहे, पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिकडे वा अंदाज घेतला बॉलचा, बराच दूर होता परंतु फरदीन काझी एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाले। फिरोजला आणण्याचा निर्णय योग्य राहिला, विकेट आली आहे। सोपा नव्हता हा झेल, कारण शेवटपर्यंत नजर ठेवली, बॉल जसा फिरत होता खाली विकेट कीपर फरदीन काझी देखील त्या बॉल बरोबर फिरताना आपल्याला पाहायला मिळाला। पाय ॲक्शन रिप्ले भरपूर उंच गेला आणि त्याच्यानंतर बॉल जसा तरंगत खाली येत होता, शेवटपर्यंत नजर ठेवली फरदीन काझीने आणि शेवटच्या क्षणाला त्याला जजमेंट देखील दाखवावं लागलं। चांगलं जजमेंट आणि थोडासा स्लिप झाला परंतु झेल सोडलेला नाहीये। सूरज पाटीलची विकेट मिळाली आहे, बॉलिंगमध्ये जे परिवर्तन केलंय ते महत्त्वाचं ठरलंय आणि शेवटी फिरोजने 4थं षटक टाकलं होतं, आता 7व्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय आणि त्याने विकेट घेतली आहे। विकेट येताना पाहायला मिळत आहे, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत। अमित नाईक योग्य वेळ होती मैदानात येण्याची। टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू अर्जुन वसिटा यांच्या जोडीसाठी सध्या चर्चा याही खेळाडूच्या नावाची आहे
एकटघर नावाच्या छोट्याशा गावापासून ISPL सारखी स्पर्धा खेळताना पाहायला मिळाला आणि गेल्याच आठवड्यात मोटरसायकल देखील जिंकताना पाहायला मिळाला धर्मवीर चषकात बांद्र्याला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. प्रत्येक बॉल मात्र आता महत्त्वपूर्ण असणार आहे. 77 अजूनही करायचे आहेत. पहिल्याच बॉलवर आलेली विकेट इकडे पाहायला मिळाली. फिरोजला मिळालेले यश, व्हेरिएशन फिरोज देखील तेवढं चांगलं करत असतात. आणि आता अमित नाईक एअर स्ट्राईकसाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. युवा अर्जुन वसिटा स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्विषा रिची जितू निलेश 11 डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला व्ही लायन्स ओरिसा यांच्यातील सुरू असणारा आजच्या दिवसातील शेवटचा सामना. शेवटची 6 षटकं. हा बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल पाठीमागे खेळलाय. रेस लागली त्या ठिकाणी आणि जिंकली मात्र बॉलने. अखूट टप्प्याच्या बॉलचा फायदा घेतला अमित नाईकने. 4 फुटवर्क इथे तपासायचं होतं. पहिला शॉर्ट बॉलचा वापर इथे केला, परंतु हा जो खेळाडू आहे अमित नाईक याचं हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. भरपूर लवकर पोझिशनमध्ये येतो. शॉर्ट बॉल हुक शॉट खेळला आणि लगेचच त्या धावा बुक केल्या. 4 धावा त्याला मिळतात. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 93 रन. पहिल्याच बॉलवर थोडंसं अखूट टप्प्याच्या बॉलवर लगेच पोझिशनमध्ये आले. चौकार खेळलाय. मॅच जबरदस्त होणार आहे. दोन्ही संघांना जिंकायचं आहे. आकाश चिंदार एका बाजूला, केतन म्हात्रे एका बाजूला. यावेळेला अक्रॉस खेळायला गेले. बॅट आडवी केली जरूर होती, परंतु फिरोजने एक डॉट बॉल केलाय. ओळखलं लगेच पवित्र. यावेळेला फिरोज थोडासा हवी ठरला. मागचा बॉल आणि मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये वेगाने टाकण्याचा प्रयत्न, आउटसाईड ऑफस्टंप कुठेतरी लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटरकडून ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्नाने तिथे चुकलाय. या वेळेला अमित स्ट्रोक खेळलाय खरा. स्क्वेअर लेगला निघालाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर अतिशय वेगात येत आहे. तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय अर्जुनने आणि लगेच अमितने देखील हो म्हटलं. 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 95 धावा झाल्यात आणि रिक्वायर रन रेट आता 13च्या आसपास आलाय. परंतु हा सामना चांगला रंगेल, शेवटच्या बॉलपर्यंत जाईल हीच अपेक्षा प्रेक्षक देखील लावून आलेत. दोन्ही टीम मातब्बर आहेत, ताकदवान आहेत आणि दोन्ही टीमने पहिल्या मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. हा सामना अंतिम टप्प्यामध्ये. सध्या धावा झाल्यात 95. आता 32 बॉलमध्ये धावा करायचे 70. 32 बॉलमध्ये 70 धावांची आवश्यकता. एक बॉल मात्र निर्णायक असणार आहे. षटक निर्णायक असणार आहे, ज्याचा उल्लेख केला होता आशिष मेहरोर, आर्यन मोईर यांचं. त्यांच्याही ओव्हर तेवढ्याच निर्णायक असणार आहेत. परंतु पाहायचं आहे अर्जुन वसिटा, युवा खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू आणि जोडीला बहरात असणारे अमित नाईक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अमित नाईक स्ट्राईकवर सज्ज आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. वा फिरोज वा. डॉट बॉल. भन्नाट यॉर्कर, तिखट यॉर्कर आणि प्रचंड वेगाने टाकलेला यॉर्कर. बॅट खाली येण्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर अतिशय वेग या बॉलवर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे अगदी बॉटमला बॉल लागला, तिथेच थांबला. आणखीन एक डॉट. फिरोज यावेळेला पुन्हा एकदा हा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक तर खेळण्याचा प्रयत्न झाला. भाग्यशाली राहिले. फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि त्याच्यामुळे विकेट तर नाही येऊ शकली आहे. परंतु या षटकात कोंडी फुटली. एक विकेट सुद्धा येताना पाहायला मिळाली आणि या षटकात एकंदरीत 8 धावा आल्या. ही देखील जमेची बाब पाहायला मिळते आहे आणि 7 ओव्हरचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 96 धावा झाल्यात. आता 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. हा सबस्क्रायबर मीटर तुम्हाला पाहायला मिळतोय. 9,89,045 सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेले आहेत. म्हणजेच 11,000 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. 11,050 आणि त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. मिशन 1 मिलियन. भरपूर अशा स्पर्धा तुमच्या भेटीला येतील एका क्लिकमध्ये. तुमच्या स्मार्टफोनवर, तुमच्या स्मार्ट टीव्हीवर, लॅपटॉपवर आनंद घ्या 70 स्पोर्ट्सचा. परंतु सध्या फिरोजचं हे षटक महत्त्वपूर्ण ठरलं. त्याने कमबॅक केलं. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉलमध्ये 69 धावा करायच्या. 69 फ्रॉम 30. 5 ओव्हरमध्ये 69 धावांची आवश्यकता आहे. सामना हळूहळू रंगतदार अवस्थेकडे आता निघालाय. मॅच 5 दिवसाची असू देत, मॅच 1 दिवसाची असू देत, मॅच 20 ओव्हरची असू देत किंवा 6 किंवा 4 किंवा 5 ओव्हरची असू देत किंवा आता असेल ती आहे ती 12 ओव्हरची असू देत, मजा तर येते. आणि आता ती मजा या मॅचमध्ये हळूहळू येऊ लागलेली आहे. येणाऱ्या 5 ओव्हर या खूप निर्णायक असणार आहेत. 69 धावा या 5 ओव्हरमध्ये होतील का? कारण 4 विकेट गेलेल्या आहेत. ही जमेची बाब ओरिसा संघाची आहे आणि ऑलरेडी 96 धावा झालेल्या आहेत. ही जमेची बाब डोंबिवली संघाची आहे. म्हणजे दोन्ही संघ जर पाहिलं तर मॅचमध्ये आहेत. एका बाजूला अमित नाईकचं मैदानावर येणं, जोडीला जर पाहिलं तर 12 धावांवर अर्जुन वसिटा असणं ही देखील जमेची बाब आहे.
अजूनही काही चांगले बॅटर या टीमकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता आणला गेलेला आहे आशिष मेहरोलला. येणाऱ्या 5 ओव्हर कुणाकुणाकडून केल्या जाणार ही देखील खूप महत्त्वाची बाब आहे. अर्जुन वसिटा आणि जोडीला अमित नाईक, मागील 2 वर्षातील भारतीय टेनिस क्रिकेटमधील आघाडीचा मॅच विनर म्हणून देखील अमित नाईक हे नाव घेतलं गेलं आणि अगदी ISPL देखील गाजवली आणि दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन यांनी पाठ देखील त्याची थोपटली. स्ट्राईकवर अमित नाईक, परंतु या मेहरोलकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. आज देखील काय बॉल टाकलेत, लाजबाब. पाहूया काय होईल आता. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय बॉल, लेंथवरून शूट केलाय. डॉट बॉलने सुरुवात. बॉलिंगमध्ये परिवर्तन जे करण्यात आलं ते मात्र यशस्वी ठरतंय. या अगोदर दुसरं षटक टाकलं होतं आशिष मेहरुलने, 16 धावा खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरची सुरुवात त्याने डॉट बॉलने केली आहे. डॉट बॉल दबाव टाकणारे नक्की ठरतील. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल. आशिष मेहरोलचा महत्वाचा होता रोल. अमित नाईक आउट. मेहरुल रूल करतोय आता फलंदाजांवर. ज्या पद्धतीने त्याने हा बॉल टाकला, याच्या अगोदर 16 धावा खर्च केल्या होत्या परंतु त्याचं षटक ठेवलं होतं. त्यांना माहित होतं अमित नाईक या टीममध्ये आहे, केतन सारखा खेळाडू या टीममध्ये आहे, परंतु अमित नाईकच्या विरुद्ध परत एक वेळा त्याला पाचारण करण्यात आलं. बॅटची आतमधली कडा घेतली, प्लेड ऑन राहिला. इनसाइड एज घेत असताना यष्ट्यांचा वेध घेतला आणि अमित नाईक परतलाय. वेगवेगळ्या अँगलने हे टेलिकास्ट तुमच्या समोर आहे. बेल्स हवेत, स्टंपवर बॉल लागला आणि फरदीन काझीचा तो जल्लोष सुरू झालाय. फलंदाज आउट होतोय. आशिष मेहरुलला यश मिळतंय. अमित नाईक आउट. मोठी विकेट आली आहे. अमित नाईकची विकेट येणं खूप गरजेचं देखील होतं प्रतिस्पर्धी टीमसाठी, परंतु आता पाहायचंय अमोल पाटील याही खेळाडूच्या आणि धडाकेबाज बॅटरच्या बॅटिंगची चर्चा आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. सकाळी देखील त्याची झलक आपण पाहिली, परंतु आता हा सामना 50-50 आहे. दोन्ही टीमच्या बाजूला जाणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आशिष मेहरोल पहिले दोन्ही बॉल लाजबाब राहिलेत. अजूनही जर पाहिलं तर 28 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 69 धावा करायच्यात 28 बॉलमध्ये. षटकारांची आतषबाजी देखील करावी लागेल, मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूनेच पाहायला मिळतोय. हो, वेगात बॉल टाकलाय आता, परंतु पाठीमागे नाही अडला गेलाय. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, ऑप्टमच्या बाहेर, प्रचंड वेग, परंतु धाव आली आहे. परफेक्ट यॉर्कर. बॅटर बीट झाला, विकेट कीपर बीट झाला आणि त्यातल्या त्यात फ्लाय स्लिपचा फिल्डर देखील बीट होतोय. त्याच्या हातातून देखील बॉल निसटला आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे, त्यामुळे जो सेट बॅटर आहे अर्जुन वसिटा याच्याकडे ती स्ट्राईक येते. अर्जुन वसिटा आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आशिष अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक मोहरा टिपलाय त्यांनी, बाद केलं या ठिकाणी अर्जुन वसिटा यांना. पथ्यावर पडली आहे ती स्ट्राईक ज्या वेळेला चेंज झाली, कारण पुढच्याच बॉलवर विकेट आली आशिष मेहरुलच्या खात्यामध्ये. परत एक वेळेला तो वेगाने टाकलेला बॉल पडल्यानंतर स्लाइटली लेग कटर बाहेर निघणारा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि फरदीन काझी कोणती चूक करत नाहीये. त्याने 2 सर्वोत्तम झेल टिपलेत. फलंदाज बाद होतोय. अर्जुन वसिटा बॅक टू द पॅव्हिलियन. अर्जुन वसिटा माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. थोडासा दबाव वाढवला जातोय. रोहित भालेराव किडनी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमोल यांचे साथ देण्यासाठी. बॅटिंग लाईनअप अजूनही मोठी आहे, जे धावा करू शकतात. पहिल्या डावात देखील अशीच पडझड झाली होती. सुरुवात 5 ओव्हरला 96ची झाली, त्यानंतर पडझड झाली, त्यानंतर खाली परत पार्टनरशिप झाली, त्याच्यामुळे या धावा उभ्या राहिल्या आणि आता इकडे तेच गरजेचं आहे. 6 विकेट माघारी परतल्या. 26 बॉल 68. रोहित भालेराव आता आलाय फलंदाजीसाठी. किडनी या टोपण नावाने त्या खेळाडूची ओळख आहे आणि आता या मॅचमध्ये त्याची भूमिका तेवढीच महत्त्वाची ठरेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर रोहित भालेराव नेहमीच चांगली बॅटिंग करत आलाय. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचे विक्रम देखील त्याच्या नावावर आहेत आणि त्याच्यामुळे या मॅचमध्ये त्याची भूमिका आता या क्षणाला सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. बॅटिंग करणारा संघ त्विषा जितुरीची निलेश 11 डोंबिवलीसाठी खूप महत्त्वाची भूमिका असेल. ज्या ज्या वेळेला मैदानात येतात, नगरसेवक चषक शिरवण्याची स्पर्धा आठवते, ज्यामध्ये तब्बल 23 षटकार त्यांनी खेळले होते. आज त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागेल त्यांना. पाहूया, 97 धावा तर धाव फलकावर आहेत. या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते आहेत. आशिष मेहरोल थोडासा मागे घेतला लेनच्या, परंतु पुल करायचा प्रयत्न नाही यशस्वी करू दिला. आणखीन एक डॉट.
बॉलिंग चेंज पूर्णपणे यशस्वी आहे. दुसऱ्या ओव्हर नंतर आता या ओव्हरमध्ये ज्यावेळेला गोलंदाजी तो करतोय, या ओव्हरमध्ये त्याने एकही धाव खर्च केलेली नाहीये. 2 विकेट घेतल्यात. मिडन ओव्हर टाकेल का? जबरदस्त गोलंदाजी, मॅच मध्ये आणणारं षटक. आणखीन एक जबरदस्त बॉल. यस, मोक्याच्या क्षणी मेडन ओव्हर करण्याचा कारनामा या ठिकाणी केला जातोय. म्हणजे जी 1 रन आली आहे ती लेग बाईची आहे आणि त्याच्यामुळे मेडन ओव्हर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. सामन्याला कलाटणी देणारं षटक आशिष मेहरोल. वाह, चांगलं कमबॅक. या ओव्हरच्या दरम्यान एकच धाव आली आणि ती देखील बायच्या स्वरूपात, म्हणजे अतिरिक्त, आणि त्याचमुळे हे निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं. आशिष मेहरोलचं रूल केलंय. या ओव्हरमध्ये फलंदाजांवर हावी ठरलाय. विकेट्स त्याने घेतल्या. 2 महत्वाचे धक्के दिले. अर्जुन वसिटा सेट होता, त्याची विकेट घेतली. अमित नाईक याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. प्लेड ऑन राहिला अमित नाईक आणि त्याचमुळे या मॅचला कलाटणी दिली आहे व्ही लायन्स ओडिसा या टीमने. व्ही लायन्स ओडिसा हा देखील जो संघ आहे, मागच्याच आठवड्यामध्ये यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली क्रीडांगणावर. आणि सध्या आपण पाहतोय खूपच चांगला खेळ. आणि विशेष काय राहिलं या मॅचमध्ये, पहिल्या सत्रामध्ये मेडन ओव्हर खेळला होता आशिष मेहरोल, त्याने दुसऱ्या डावामध्ये मेडन ओव्हर टाकली. आई बॉल वेगात टाकला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव होतोय. फिरोज कडून देखील चांगली सुरुवात होते. म्हणजे काय खेळ आहे, अद्भुत खेळ आहे क्रिकेटचा. पहिल्या डावामध्ये आशिष मेहरोल बॅटिंग करण्यासाठी आला, तो निर्धाव षटक खेळला आणि त्याने दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी केली, तर त्याने त्याची परतफेड केली मेडन ओव्हर टाकत असताना. यावेळेला पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक या ठिकाणी चांगला चेंडू. मॅच थोडी आता दूर देखील जाऊ लागली आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मागच्या 8 बॉलमध्ये धावा चाललेल्या नाही आहेत. मागचे 8 चेंडू निर्धाव आलेले आहेत. त्विषा जितू, रिची निलेश, इलेवन डोंबिवलीचा विचार केला तर, आणि त्याच्यामुळे जो दबाव आहे तो या टीमवर कायम बनतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. या स्ट्रोकला एक धाव तिकडे घेतली गेली आहे, परंतु दबाव आता बॉलर्सने निर्माण केलाय खरा, परंतु तो हटवायचा असेल तर 1-2 मोठे फटके लागतील आणि ते जर आले पुन्हा एकदा दबाव शिफ्ट होऊ शकतो. कारण त्याचं कारण आहे मागील 2-3 ओव्हरमध्ये बॉलरचं वर्चस्व पाहायला मिळालंय. ती क्षमता आहे रोहित भालेरावकडे, ती अमोल पाटीलकडे क्षमता आहे आणि त्या धावा कराव्या लागणार आहेत. हो, कमी गतीने फिरवलाय. हीच तर खासियत आहे. कधी वेगात, कधी कमी वेगात, कधी पुढे, कधी मागे. आणि आता बॅटरने मात्र चॅलेंज केलंय पंचांच्या या निर्णयाला. सो व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. ऑन फील्ड अंपायरने चेंडू निर्धाव कळवला होता आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे, म्हणजेच काय तर रिव्ह्यू गमवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. मोठा टर्न पाहायला मिळाला इकडे. डाव फलक जर पाहिला तरी या ठिकाणी सुरुवात धडाकेबाज झाली खरी, परंतु त्यानंतर जशा विकेट येत गेल्या मग त्याची कोंडी फोडण्याचं काम आर्यनने सुद्धा केलं आणि त्याच्यानंतर आशिष मेहरोलने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. धावा अगदी थांबल्या कारण याही ओव्हरमध्ये लगातारचा चौथा डॉट बॉल. एक धाव मात्र या ओव्हरमध्ये आलेली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. मिड विकेटच्या दृष्टीने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचाही प्रयत्न होतोय. सामना ऑन आहे आणि प्रयत्न मात्र अजूनही सुरू आहेत. आशिषने जबरदस्त कामगिरी केली या ठिकाणी फिरोजने आणि 90 षटक या ठिकाणी संपलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 100 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 65 अजूनही करायच्या आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर आणि 65 धावा करायचे. 65 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 65 धावा. काय कमबॅक केलंय व्ही लायन्स ओडिशा या टीमने. असं वाटत होतं की त्विषा जितू, रिची निलेश, इलेवन डोंबिवली हा संघ सुरुवात धडाक्यात केली होती. 22 धावा दोन्ही ओपनर्सने केल्या होत्या, केतन म्हात्रे आणि करण मडवीने, परंतु त्याच्यानंतर रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट घेतल्या. आर्यन भोईरची कमाल. आशिष मेहरोल त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी आला, त्याने निर्धाव षटक टाकलं. फिरोज देखील कमाल करतोय. लेंथमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. यॉर्कर चांगले टाकताना पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे या मॅचमध्ये थोडासा पिछाडीवर आहे सध्या संघ डोंबिवलीचा. आशिष
यावेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झालाय, बॉल बराच उंचीवर आहे, परंतु पाहूयात फिल्डर तिकडे पोहोचतायत का. नागाने केलेले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि जरी कॅच नाही झाली लगेच थ्रो मात्र केलाय. पहिल्या बॉलवर या 2 धावा आल्यात. आशिष बेरोलच्या पहिल्या बॉलवर डबल, म्हणजे अजूनही 63 धावा करायच्या आहेत. अमोल पाटील 6 बॉलमध्ये 4 धावा त्याने केल्यात. अमोल पाटीलला या ठिकाणी आता प्रयत्न करावे लागतील. जोडीला फिल्डर आहेत, तसेच बॅटर आहेत जरूर, परंतु आता धावा कराव्या लागतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. षटकार चौकार आता खेळावे लागतील डोंबिवलीकरांना. यावेळेला बॉलची हवाई यात्रा, परंतु टायमिंग आणि लांबी तेवढी नाहीये. क्षेत्ररक्षक नागेश वाडेकर, आशिष मेहरोल आपल्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट घेत आहेत. पहिल्या डावात टीमला गरज असताना मात्र आशिषने बॅटिंगही लाजबाब केली. अंतिम टप्प्यामध्ये 22 केल्या आणि आता विकेटही घेत आहेत. आणि लगातार विकेट घेतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या. शेवटच्या 3 बॉलवर ते आक्रमण पाहायला मिळालं होतं केतनचं, परंतु त्याच्यानंतर त्याने काय कमबॅक केलंय आशिष मेहरोल. त्याच्यानंतर ते निर्धाव षटक त्याने टाकलं. निर्धाव षटकामध्ये महत्त्वाच्या 2 विकेट घेतल्या आणि आता या 10व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी याला आणखीन एक विकेट त्याने पटकावली आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये आता पिछाडीवर चाललाय त्विषा, जितू, रिची, निलेश, शिलवण डोंबिवलीचा संघ. पहिल्या बॉलवर 2 रन, 63 धावा अजूनही करायचे आहेत. या मॅचमध्ये बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 16 चेंडू आणि 63 धावा. 16 मध्ये 63 आहेत. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. याही परिस्थितीमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल, परंतु आशिषने मॅचला अगदी घट्ट पकडलंय आणि एक वेगळ्याच लयमध्ये गोलंदाजी ते करताना पाहायला मिळत आहेत. धार तुमची गोलंदाजीची वाढते ज्यावेळेला तुम्ही अचूक टप्प्याची गोलंदाजी करता, ज्यावेळेला तुम्ही विकेट घेत असता. आशिष, हो हो हो, हा बॉल वेगात, परंतु पाठीमागे निघाला सीमारेषच्या दिशेने. चांगल्या बॉलवर देखील मात्र या ठिकाणी धावा बाईच्या स्वरूपात 4 नेत आहेत. यॉर्करचा प्रयत्न, विकेट कीपर बीट झाला. तत्पूर्वी सौरभ बीट झाला. पहा, स्टंपच्या अगदी जवळून गेला, विकेट कीपरने सोडला आणि लॉंग स्टॉप रिजनमध्ये थर्ड मॅनला सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतात एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 106. 106 धावा धावफलकावर आहेत. 59 धावा अजूनही करायच्या आहेत. 15 बॉल 59. आई बॉल चांगला, थोडीशी उसळी होती खेळताना, थोडंसं डबल माइंड झाले, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. वा आशिष वा, कमालीची गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये भूषण पाटीलने इम्प्रेस केलं होतं बुर्दुल मलंगड परिसरातील गोलंदाजांनी. आता या दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णपणे छाप सोडत असताना आशिष मेहरुल पाहायला मिळालाय या मॅचच्या दरम्यान. म्हणजे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. हो, फलंदाजांचंही आणि आज गोलंदाजांचं सुद्धा. वा ओ, आता लांबून वळवलाय बॉल, ठेच घेतली जणू काही या ठिकाणी बॅटरची. अप्रतिम गोलंदाजी. आणि रोहित जागेवरूनच खेळण्याचा तो प्रयत्न होता. हलकासा लेग कटर पडल्यानंतर बाहेर उसळी चांगली प्राप्त केली आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली फरदीन काझीची. आणखीन एक डॉट. खूप चांगला कंट्रोल त्यांच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळतोय. एक अविस्मरणीय गोलंदाजी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु ते टायमिंग नव्हतं आणि जोपर्यंत नागेश येतील एकच धाव. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये आता 57 धावा करायच्या आहेत. 57 फ्रॉम 12 धावा झाल्या 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 108, 12 चेंडू, 57 धावा. जबरदस्त सुरुवात केली होती. पहिल्या 3 ओव्हरलाच 52 धावा पॉवर प्लेमध्ये लावल्या गेल्या होत्या, परंतु जशा विकेट गेल्या ना तसा थोडासा दबाव येत गेला. मग त्यामध्ये आवर्जून फिरोजच्या बॉलिंगचाही करावं लागेल. आशिषचा तर सर्वात महत्त्वाचा रोल राहिला आणि आर्यनने कोंडी फोडणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि आता 12-57. आजच्या दिवसातील शेवटचे काही क्षण बाकी आहेत, शेवटचे 10 मिनिटं बाकी आहेत. उद्यासुद्धा सगळ्या संघांना विनंती, अगदी वेळेत आपल्याला यायचं आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा जर ट्रेनने यायचं असेल तर कल्याण स्टेशनला पश्चिमेला उतरून कोणगावच्या दिशेने येऊ शकता. लोकेशन हवं असेल तर आवर्जून आम्हालाही कॉल करा. हा बॉल वळवलाय. विक्रांत, सुरुवात महागडी राहिली होती त्यांची, परंतु त्यानंतर विक्रांत यांच्याकडून चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्या 23 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्याच्याचमुळे त्याला थोडंसं थांबवलं, परंतु आता हा महत्त्वाचा क्षण आहे त्याच्या गोलंदाजीमधला. त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध चांगला बॉल फिरवलाय. रोहित भालेरावला शांत ठेवलंय. रोहितची बॅट अजून तडपलेली नाहीये. भरपूर डॉट बॉल तो सातत्याने खेळतोय. 7 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. षटक क्रमांक 11.
विक्रांत चव्हाण. हा बॉल आता जास्त पुढून वळवला. आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल पर्सेंटेज वाढत राहिलं. ज्यावेळेला आशिष मेहरुलने ते निर्धाव षटक टाकला, आता बॉल पुढून फिरवला, मागचा बॉल मागून फिरवला. सातत्याने आता लेंथमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल, टप्प्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. बॉल मात्र फिरताना चांगलाच पाहायला मिळतो आणि कोरड्या खेळपट्टीवर हे असे गोलंदाज आहेत जे बॉल नेहमीच फिरवतात. विक्रांत आणखीन एक आता थोडासा मागून वळवलाय. रिझल्ट तोच आहे, बॉल किपरच्या हातात, फक्त टर्न कमी जास्त आहेत. वा, 3 स्लिप लावल्यात आता, कारण मगाशी देखील मंगेशला ट्रॅप लावून आउट केलं होतं प्रथमेशने आणि आता स्वतः तो सेकंड स्लिपमध्ये तयार. एक फ्लाय स्लिप, एक सेकंड स्लिप, एक थर्ड स्लिप, 3 स्लिप तयार आहेत. संघामध्ये कर्णधाराचा वाटा सुद्धा खूप निर्णायक असतो, मोलाचा असतो. यावेळेला तो खेळलाय खरा, परंतु फरदीन काझी आता तिकडे येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक कॅच फरदीनच्या नावावर या ठिकाणी पाहायला मिळते, जी अगदी विक्रांतच्या बाजूला देखील होती. 4 कॅचेस पकडल्यात फरदीन काझीने, 3 स्लिप लावल्या. विकेट किपर होता यष्ट्यांना चिटकून, परंतु गोलंदाजाकडे न जाता फरदीन स्वतः धावत सुटला. ही लवचिकता त्याच्याकडे आहे, फ्लेक्सिबल फरदीन, आणि म्हणूनच फरदीन कुठेही पोहोचू शकतो हे आपल्याला पाहायला मिळते या ग्राउंडवर. आणि तो ऑलमोस्ट शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावत सुटला. एक चांगला झेल टिपला. आणखीन एक फलंदाज बाद आता नांगी टाकली आहे त्विषा रिची, जितू निलेश 11 डोंबिवली या संघाने, आणि आता 8 फलंदाज त्यांचे बाद झालेत. विवेक शेलार आणि विक्रांत चव्हाण हे 2 असे गोलंदाज आहेत ज्यांनी मागील 3-4 वर्षात स्वतःच्या गोलंदाजीवर सगळ्यात जास्त झेल घेतलेले आहेत. परंतु आणखी एक जेल घेण्याची संधी जरूर होती, परंतु फरदीन तिकडे पोहोचले. फरदीनच्या खात्यात आणखीन एक जेल देखील या ठिकाणी. मॅच आता बरीचशी दूर गेलेली आहे. कुणालजी आठवतंय माहुलची नाईट स्पर्धा होती ज्यावेळेला हा गोलंदाज नव्याने दाखल झाला होता आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. आणखीन एक लाजवाब बॉल, बॉलचं फिरणं आणि फरदीनच्या हातात जाणं हेच पाहायला मिळते सातत्याने. चांगली गोलंदाजी. आणि त्याच वेळेला INS विक्रांत, ही सगळ्यात मोठी भारताची युद्धनौका, नौदलातून रिटायर झाली होती, परंतु या गोलंदाजाने तेव्हापासून आतापर्यंत छाप सातत्याने सोडली आहे असा विक्रांत फुल टॉस केला यावेळेला आणि सीमारेषा पलीकडे देखील पाठवताना पाहायला मिळत आहेत. मॅच लांब गेली आहे, परंतु हा चौकार या ठिकाणी आणखीन एक मेडल ओव्हर जाऊ शकले असती, परंतु या चौकाराने धावसंख्या पुढे गेलेली आहे. गाजवलाय आजचा दिवस गोलंदाजाने गाजवलाय. मेडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. शुभमची मेडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळाली. आशिष मेहरुलने मेडन ओव्हर टाकली त्याच्या अगोदर. आणि एक षटक निर्धाव रत्नदीप चौधरीने देखील टाकले. तर आज 3 असे गोलंदाज ठरलेत ज्यांनी निर्धाव षटक टाकलेले आहेत. शुभम जाधव, रत्नदीप चौधरी आणि आशिष मेहरुल. फरदीन काझी लेदर बॉलमध्ये देखील गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. या पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मॅचचा रिझल्ट काही लागू दे छाप सोडणार सौरभ म्हणतायत. खार्डीचा सिक्सर मारलाय. आज शतक आलं, अर्धशतक आलं, मेडन ओव्हर आल्या, 229 पाहायला मिळाल्या. वाह, चांगल्या पद्धतीने इकडे टर्न देखील करताना पाहायला मिळाले. मॅचची औपचारिकता बाकी आहे. विलायन्स जबरदस्त कामगिरी. या मॅचमध्ये सुद्धा कुणाल सर खूप सारे चढ उतार पाहायला मिळाले, परंतु हे करत असताना जर पाहिलं तर पहिल्या डावात पडझडीनंतर सावरणं, कारण एकाही खेळाडूने मोठी धावसंख्या उभारलेली नाहीये तरी देखील धावसंख्या राहिली उभी. अखूट टप्प्याचा बॉल घेतलाय समाचार. सौरभ म्हणतायत जा सीमारेषा पार. षटकार. उशिराने आले ते फटके, लवकर यायला पाहिजे होते, मधल्या ओव्हर्समध्ये यायला पाहिजे होते, परंतु आता बॅक टू बॅक फटके येत आहेत. जसा बॉल फिरला, लेग ब्रेक होता, शॉर्ट बॉल मागे खेचला, मागेच गेला आणि सरळ बॉलला फेकलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. फरदीन. वाह, आणखीन एक लांबच लांब मारलाय. हे मैदान सौरभने देखील गाजवलंय कित्येकदा, आज देखील बॅटिंग करत असताना गाजवत आहेत. आता सिक्सर. चांगली बॅटिंग. स्लॉटमध्ये बॉल टाकला, जसे बागचे फिरणारे बॉल मारत होता, आता स्लॉटमध्ये जसा बॉल पडला तसाच फेकला बाउंड्री लाईनच्या समोर. या षटकात धावांची लयलूट होते. फरदीन थोडेसे महागडे राहिलेत. औपचारिकता मॅचची जरूर या ठिकाणी बाकी आहे. 34 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. आणखीन एक काही बॉल सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. पुढे केला आणि आमच्या मागे सुद्धा गेला. सिक्सर. 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता विजय आणि पराभवातला फरक सांगेल हा बॉल किती धावा मिळतील.
शेवटचा चेंडू बाकी आहे. 137 झालेले आहेत. फरदीन आणि या मॅचला फिनिश केल्या वी लायन्स ओरिसा, प्रांतिक परिडा आणि कंपनी या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त परफॉर्मन्स केला केतन म्हात्रे आणि कंपनी. त्विषा, रिची, जितू, निलेश यांनीही लाजबाब खेळ केला. त्यांचंही कौतुक. केतनचं शतक लक्षात राहण्यासारखं आहे. त्याचबरोबर एक नवोदित गोलंदाज केतनने आज आणले, त्यांचीही कामगिरी. विशेष म्हणजे भूषण हा गोलंदाज देखील आज लक्षात राहण्यासारखाच होता. परंतु आर्यन भोईरची गोलंदाजी देखील लक्षात राहण्यासारखी होती. परंतु या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी. तीन विकेट, 1 मेडन आणि बॅटिंग मध्ये देखील 22 धावा. या आशिष मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय. आशिष लवकर या आणि थोडासा वेग वाढवत या. पनवेल, विचुंबेगाव, दीप सिटी. परंतु त्या अगोदर अँटोफिल मुंबई बोलेल. सेव्हन्टी स्पोर्ट्सची ब्रँडेड कॅप दिली जाते. अप्रतिम कामगिरी. बॅटिंग अगदी 8व्या नंबरवर येऊन केलेल्या 22 धावा टीमसाठी खूप महत्त्वाच्या होत्या 150च्या पुढे जाण्यासाठी. आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर बॉलिंगमध्ये सुद्धा लाजबाब कामगिरी. आशिष मॅच फसली होती, खूप चांगला स्टार्ट झाला होता, 3 ओव्हरला 52 होता, परंतु त्या